रामकृष्ण हरी. आज आपण महाराष्ट्राचे महान संत ज्ञानेश्वर माऊली यांच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म इसवी सन 1275 मध्ये आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. त्यांना निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी भावंडे होती. लहानपणीच त्यांच्या कुटुंबाला अनेक अडचणी आणि समाजाचा विरोध सहन करावा लागला, पण माऊलींनी कधीही भक्तीचा मार्ग सोडला नाही. अवघ्या 16 वर्षाच्या असताना माऊलींनी भगवद्गीतेचा अर्थ ग्रंथ ज्ञानेश्वरी म्हणून ओळखला जातो. यामुळे सामान्य लोकांनाही धर्म आणि अध्यात्म समजले. ज्ञानेश्वर माऊलींनी सर्वांना समानतेचा आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले. त्यापैकी रेड्यामुखी वदवले बोलण्याची कथा खूप प्रसिद्ध आहे. अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. आजही लाखो भक्त आळंदीला जाऊन माऊलींचे दर्शन घेतात. ज्ञानेश्वर माऊलींचे जीवन आपल्याला प्रेम, नम्रता आणि भक्तीचा मार्ग शिकवते. अशाच संतांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.